नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाची। महाविकास आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा भव्य सत्कार व जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ दुगाडपाटा येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन, संयोजन, नियोजन युवासेना सरचिटणीस ठाणे ग्रामीण व संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी राजूभाऊ चौधरी व त्यांचे सहकारी यांनी केले। कार्यालयाचे उद्घाटन उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, खासदार बाळ्यामामा यांच्या हस्ते फीत कापून श्रीफळ फोडून करण्यात आले। व्यासपीठावरील मान्यवर कुंदनजी पाटील, महादेवजी घाटाळ, इरफानजी भुरे, नितीन जोशी, राकेशजी पाटील, कविताताई भगत, पशीताई पाटील, दशरथ पाटील सर, हनुमान पाटील व इतर सर्व व्यासपीठ। या प्रसंगी राजूभाऊ चौधरी यांच्या हस्ते बाळ्यामामांचा भव्य सत्कार करण्यात आला। आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार सन्मान राकेशजी पाटील यांनी आपले विचार मांडले। राजूभाऊंनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली। बाळ्यामामा व ज्योतिताईंनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळेला आलेले सर्व महिला, पुरुष, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या वाणीने राजेंद्र काबडी यांनी केले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण केले जाते। हार तिलाचे तेल कापसाची वार, दिवा तेरे सारी रात, प्रकाश पडला तुळशीपाशी, दीप प्रज्वलन केले जात आहे। अंधाराचा नाश करण्यासाठी यांच्या शुभार्थ दीप प्रज्वलन केले जात आहे। हनुमानजी पाटील साहेब हे सुद्धा दीप प्रज्वलन करत आहेत। महाविकास आघाडीचे खासदार राजेंद्र या महाराष्ट्राचे मुलुक मैदान तो अर्थात पाय देऊन गेले। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय इरफान भुरे साहेब विराजमान आहे। उपजिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय श्री इरफान भुरे साहेब आपणास विनंती करतो की आदेशाखाली खऱ्या अर्थाने हा सोहळा होत आहे। त्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय ज्योतिताई त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। इरफानजी भुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ज्योतिताई ठाकरेंचा सन्मान। आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळ्यामामा अगदी भिवंडी ग्रामीण सम्राट, मी विनंती करतोय या आजच्या कार्यक्रमाचे पूर्ण झालेले आहे म्हात्रे साहेब अर्थात बाळ्यामामांच्या नावाची संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी साहेब, चौधरी युवा सेनेचे सभापती ठाणे जिल्हा संजय पाटील, या व्यासपीठ अपेक्षा असं म्हटलं तर वगैरे महिला वर्गाच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीपजी काकडे या ठिकाणी सत्कार उपस्थित आहेत। सुद्धा बाळ्यामामांचा शिवसेनेच्या उपनेत्या लवकरच त्यांच्या कार्याच्या रूपाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती पडत कंप्लीट नव्हतं। राजूभाऊ त्यावेळीच राजभवन ते व्हिजिट मारणार होते की एवढा वास्तू महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी बनवली असेल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मंदिर मध्य प्रदेश नंतर आपल्या महाराष्ट्रात ते बनवलं होतं। याची प्रखर राजूभाऊंची आहे। कार्य सम्राट बोला तरी चाललं, समाजसेवेचा व्यवसाय झालेले राजूभाऊ त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं। त्याच्यानंतर इथं आम्ही आघाडी पक्षाचे सर्व नेते आहोत। राजकीय जर विचार केला तर काही दिवसात, काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात येणार आहे। माननीय खासदार बाळ्यामामा म्हात्रे साहेबांना ज्याप्रमाणे आपण सर्वांनी आमच्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून मामांना विजयाचा
त्या मामाकडनं प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा खूप आहे. मी माननीय खासदार सुनील टावरे साहेबांच्या जोडीला 5 वर्ष राहिले आणि त्यांच्या रूपाने महाराष्ट्रात सत्ता आणावी लागणार आणि सत्ता आल्यानंतर ज्या प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत त्या आपल्या पूर्ण होणार. कारण मी सांगतो, मला माझ्या गावात सांगतात तरी सांगतो बाबा मामाकडे जायचं आहे, योगपट मागायचं आहे, ते जाणलेलं आहे. तर प्रत्येक पदाधिकाऱ्याला माझ्या काँग्रेसच्या असू या परिसरातल्या काही इतर पदाधिकारी असू दे, टप्प्याटप्प्याने आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण. धन्यवाद. तर खऱ्या दिवसापासून आपल्या कार्याचं उद्घाटन काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. या ग्रामीण भागामध्ये जे काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील त्या आमच्याकडे बोलण्याचं नक्कीच आम्ही खासदार साहेबांकडे बोलू आणि त्याचा निवारण करण्यात येईल अशी मी मामाच्या वतीने हमी देतोय सर्वांना. कारण मामा हे खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे. मामाच्या मनात कोणते राग किंवा कोणताही दोष नाही. कारण जे आता झालेले लोकसभेचे इलेक्शन यामध्ये आपल्या ग्रामीण भागामधून त्या 5 जिल्हा परिषद ग्रामपंचायत 5 जिल्हा परिषद गटांमधून जो मतदान झाला तो खूप अल्पसंख्येत झालेला आणि खूप कमी झाला. त्याचा एखाद्या खासदार असेल तर त्यांनी इकडे काळात आलेले असते, परंतु मामा तसं न करता आज त्यांचं मनाचा मोठेपणा दाखवून आज या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून तसं आपल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्याचा अर्थ मामाच्या मनात कोणतंही आपल्या सर्व सामान्य लोकांबद्दल रोड काही त्याच्याबद्दल कोणती नाराजी नाही असे आपल्याला दिलदार माझे खासदार आले. त्याच्यासाठी मामाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमासाठी संपूर्ण शिवसेना तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला खूप जास्त वेळ झाल्याने मी माझे दोष व्यक्त थांबवतो. धन्यवाद. महिला आघाडी जे विश्वगान असेल आले पाहिजे का एकदम मी गाठण अशी मारतो ना. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी देखील आपण सर्वांनी मदत दिली म्हणून खासदार झालो आणि म्हणून माझा देखील सत्कार सोहळा एकदा आयोजित केलेला आहे. आणि खास करून या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, इरफानजी भोरे साहेब, तुळशीरामजी पाटील उद्घाटन ताईंच्या हस्ते झालं म्हणून ताईच अनाउन्समेंट झालं म्हणून राजूभाऊ चौधरींचं मनापासून अभिनंदन करतोय. आपल्या सर्वांना माहीत आहे राजूभाऊ चौधरींचं काम खूप चांगलं आहे. ज्यावेळेस महाराजांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा होता त्याच दिवशी मी म्हटलं होतं की हे मंदिर बांधल्यावर मंदिराची नोंद तर हिंदुस्थानच्या इतिहासात असेल परंतु सोबत राजूभाऊंचं देखील नाव जोडलं जाईल अशा प्रकारचं काम मंदिराच्या माध्यमातून कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. खरं म्हटलं तर कार्यालय हे घर किंवा मंदिरापेक्षा कमी नसतो. जिथून तुम्ही ठरवलं तर खूप चांगली लोकोपयुक्त असे कामं तुम्ही करू शकता आणि तशा प्रकारचं काम राजूभाऊ करतील अशी तुमची आमची सगळ्या भाऊनी सांगितलं की मामा 5 जिल्हा परिषद गटात मतदान झाले नाही तरीसुद्धा आले. हेही लक्षात ठेवा. राजूभाऊ जेवढे कट्टर शिवसैनिक आहेत तेवढे माझे कट्टर मित्र आहेत. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मला कोणी काम नाही केलं याच्याशी मतलब नाही. ज्यांनी काम केलं त्यांचा मान सन्मान राहील. मी माझ्या भिवंडी शहर शाखेत बोललो होतो. येणारी विधानसभा आहे, येणारी जिल्हा परिषद आहे. विधानसभेत मी नक्कीच या 5 जिल्हा परिषद गटांचं मतदान तपासलं. आणि ज्या जिल्हा परिषद गटात आपल्या आमदारकीच्या उमेदवाराला जास्त मतं असतील त्या गटासाठी 1 कोटी रुपये निधी देईल. परंतु या सत्ता बदलामध्ये आपण सर्वजण सहभागी असायला पाहिजे. सर्वजण जेव्हा हा पाया मजबूत होईल तेव्हा पुढचं जे काय आपण कळस बनवलेलं आहे तो कळस अबाधित राहील आणि पुढच्या वेळेस नक्की
आपण केंद्रात देखील सत्ता स्थापन करू अशा प्रकारचा विश्वास आजच्या दिवशी व्यक्त करतोय। आपण सर्वांनी खूप मेहनत केली, खूप काम केलं, कष्ट केलं, दिवस रात्र मेहनत केली, परंतु परतफेड करण्याचा कामाच्या माध्यमातून असेल, मग येणाऱ्या विधानसभेच्या माध्यमातून असेल, प्रामाणिकपणे परतफेड करण्याचा आम्ही प्रयत्न करू। एवढं त्यांनी मला बोलवलं, मान सन्मान केला, माझा सत्कार देखील केला, मी त्याबद्दल त्याचे देखील आभार व्यक्त करतोय। सगळ्या शिवसैनिकांचे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय। मी जरी खासदार झालो असतो तरी मला पूर्ण जाणीव आहे म्हणून रजा घेतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। काम सुरू केलं आणि 100% काम पूर्ण झालं। भिवंडीकरांनी, या भिवंडी लोकसभेतल्या माणसांनी महाविकास आघाडीचा गुरु शाबीत ठेवला आणि असे हे आपले सर्वांचे लाडके खासदार, ते कार्यसम्राट आहेत, मनामनापर्यंत पोहोचणारं त्यांचं काम। असे सन्माननीय बाळामामा पात्रे मंचावर उपस्थित, या भागात आपल्या सर्वांचे मार्गदर्शक निकिते महाराज मंचावर, कारण प्रत्येकाचं नाव घेणं गरजेचं आहे, तसं मंचा समोर बसलेल्या माझ्या प्रत्येक बांधवाचं आणि प्रत्येक भगिनीचं नाव घेणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं हरवणारीपणे आपण या भिवंडी लोकसभेमध्ये काम केलं आणि आपला हक्काचा खासदार, आपला आवाज दिल्लीच्या दरबारापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून एक खासदार आपण निवडून दिला, त्याबद्दल पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांनी आपणच आपलं जातात आणि आपली व्यथा मांडतात। मामांना फक्त एकच विनंती करते, मामा शिवसेनेच्या माध्यमातून जर आपल्याकडे कुणी आलं तर त्याची माहिती तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांना असणं गरजेचं आहे। बरीच मंडळी अशी आहेत की परस्पर कामं घेऊन येतात। तुमचा स्वभाव असा आहे की आपल्या घरी, आपल्या दारी जो आलाय त्याला कुणाला माघारी पाठवत नाही, पण एक प्रोटोकॉल आहे, एक शिस्त आहे पक्षाची, त्या माध्यमातून आपण ते कराल याची मला खात्री आहे। दुसरं असं की आता आपण पाहिलंय की जो भिवंडीवाडा रस्ता, ज्याची आता काही दिवसांनी गिनीज बुक मध्ये पुनर्वसन व्हावं म्हणून मामांचे प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरू आहेत आणि त्या माध्यमातून येत्या काही दिवसात ते काम अगदी चांगल्या पद्धतीने मार्गी लागेल, कारण तो आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। एक रस्ता म्हणून नव्हे, पण या रस्त्यावर झालेली आंदोलनं असतील, या रस्त्यावर झालेले अपघात असतील आणि हे अपघात आमच्या जीवाभावाच्या लोकांच्या आजूबाजूची झालेली ती खंत आमच्या हृदयाला आहे आणि त्यामुळे हे काम आपण लवकरात लवकर करणार आहोत। तिसरं असं मला सांगायचंय की आज जे महाविकास आघाडीच्या माध्यमातलं एक स्वतःचं कार्यालय, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कुठे जावं तर 5 गट, मला वाटतं गणेशपुरी, त्यानंतर महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्याला आपलं जे काही म्हणणं आहे, जे काही निवेदन आहे ते पटकन मामांच्या माध्यमातून प्रोटोकॉल प्रमाणे पोहोचवावं, यासाठी या कार्यालयाचं उद्घाटन आज जरी माझ्या हस्ते झालं असेल तरी त्यामध्ये मामांचा सिंहाचा वाटा आहे हे या ठिकाणी मला मान्य केलंच पाहिजे। हे यासाठी केलं पाहिजे की आतापर्यंत बरेच आमदार आणि बरेच खासदार घडवण्याचं काम आम्ही शिवसैनिकांनी केलं। मामा, ज्या वेळेला तिकिटाची गरज असते त्याही वेळेला लोक आमच्या घराचे उंबरठे झिजवतात, ज्या वेळेला निवडून देण्यासाठी भाषणं ठोकायची असतात त्याही वेळेला लोक आमच्या घराचे उंबरठे शिजवतात, परंतु ज्या वेळेला निवडून आल्यानंतर तो लोकप्रतिनिधी परत काही शिवसैनिकाकडे पाहत नाही। आपण एकमेव आहात की निवडणुकीपूर्वी सुद्धा एक माझी स्वतःची बहीण, या भागातली एक कोणतरी चांगली कार्यकर्ती म्हणून ताईच्या पायाला मामा हात लावत होता। आजही एवढं मोठं खासदार पद मिळाल्यानंतर सुद्धा, लोकांमधून निवडून आल्या सुद्धा मामाला ताईच्या पायाला वाकायला लाज वाटत नाही। हा ताईचा मोठेपणा नाही, हा माझ्या मामाचा मोठेपणा आहे की मामाने जी परंपरा, जी संस्कृती जी पुढे ठेवलेली आहे, त्यामुळे मला खात्री आहे सामान्य शिवसैनिक असो की मोठ्यातला मोठा पदाधिकारी, प्रत्येकाचा प्रोटोकॉल मामांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं राखला जाईल। या सन्माननीय सरचिटणीस राजूभाऊ चौधरी यांनी त्याचं स्वतः डॉक्टर म्हणून ते उपाधी लावतात, ते डॉक्टर या पदाला भूषणावं आहेत आणि अतिशय सुंदर, म्हणजे परवाच्या दिवशी मालवणमध्ये जे काही झालं ते आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलं। अगदी सन्मानजनक पुतळा या घटनाबाह्य सरकारला आणि केंद्रातला भाजपाईला बसवता आला नाही। त्यांनी सांगताना सांगितलं की 18 धातू एकत्र करू आणि मुळात तो गुरेसाहेब फक्त फायबरचा पुतळा, म्हणजे छत्रपती शिवरायांना फसवण्याची त्यांची भूमिका आहे। असं सरकार जर केंद्रात आणि राज्यामध्ये असेल तर ते उलथवून टाकण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची। परंतु राजू भाऊने या संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला आदर्शवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचं
मंदिर बांधण्याचं एकमेवाद्वितीय सुंदर असं मंदिर बांधण्याचा संकल्प जो उचललाय, या संकल्पाच्या माध्यमातून भविष्यात 300 नव्हे, 400 नव्हे, 500 नव्हे, जोपर्यंत महाराष्ट्र जिवंत आहे तोपर्यंत राहणार आहे. हे सुंदर काम करत असताना नितीन महाराज आपलंही नेहमीच मार्गदर्शन आमच्या भावाला मिळतं, त्याबद्दल आपलेही ऋण व्यक्त करते. आणि 1700 रुपयाची भीक नको, पण आम्हाला आमचा सन्मान मिळाला पाहिजे.